हिंदू धर्मात तुळशीचं फार महत्त्व आहे. तुळशीला आपण देवीच्या स्थानी ठेवतो. सर्वांच्या घरी दारात तुळस असतेच. तुळस ही आपल्या जीवनात फार महत्त्वाची आहे. तिचं धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय आरोग्यदायी देखील खूप फायदे आहेत. आपल्या दारातील तुळस ही हिरवीगार आणि बहरलेली असावी ह्यासाठी आपले प्रयत्न चाललेले असतात. कारण तुळशी घरात असल्यास वाईट नजरेपासून सुद्धा घराचा बचाव होतो. या उलट वाढलेली तुळस घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. मात्र ही पवित्र तुळस सुकली किंवा वाळली अथवा कोमेजून गेली तर काय करावं, असे बरेच प्रश्न तुळशीच्या बाबतीत विचारण्यात येतात. तर या सुकलेल्या तुळशीचं विसर्जन कसं करावं, तुळस सुकली असेल तर सुकलेल्या काड्यांचा उपयोग कसा करावा, त्याचा पूजेत उपयोग कसा करावा, ज्यामुळे तुमच्यावर भगवंत लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. शिवाय भगवंत तुमच्या पूजनाचा स्वीकार करतील. मन शांत राहील, सकारात्मकता येईल आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल आणि मनही एकाग्र होईल. याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या YouTube चॅनल आणि Facebook चॅनलवर पाहायला मिळेल.